शब्दवेध पॉडकास्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका अशा पुस्तकाच्या पानांमध्ये शिरणार आहोत ज्याने मराठी साहित्याच्या प्रस्थापित आणि गुळगुळीत चौकटींना एक जबरदस्त धक्का दिला. हो, आणि आजच्या या साहित्यिक वेधाचा विषय आहे डॉक्टर आनंद यादव यांची गाजलेली आत्मकदंबरी झोंबी. नक्कीच. या सखोल चर्चेमागील आपले मुख्य ध्येय हे आहे की ग्रामीण जीवनाचे जे एक रोमॅन्टिक किंवा हिरवेगार चित्र अनेकदा साहित्यातून रंगवले जाते, त्या पलीकडचं भीषण वास्तव आपण समजून घेणे. अगदी बरोबर आहे. दारिद्र्य, अज्ञान आणि एका कोवळ्या मनाचा शिक्षणासाठीचा रक्तरंजित संघर्ष म्हणजेच ही झोंबी कशी होती हे आपण मूळ संदर्भातून उलगडणार आहोत. आणि सुरुवातीलाच हेच स्पष्ट करणं गरजेचे आहे की ही केवळ एका लेखकाची यशोगाथा मुळीच नाहीये. हे मात्र खरंय. पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्याच माणसांशी आणि अत्यंत निबर अशा व्यवस्थेशी कराव्या लागलेल्या झटापटींची ही एक जिवंत आणि अस्वस्थ करणारी कहाणी आहे. म्हणूनच या साहित्याचे अकृत्रिम वास्तव समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या पुस्तकाला मिळालेली पु ल देशपांडेंची प्रस्तावना या दृष्टीने खूप मार्मिक आहे. हो, पुलंनी या लेखनाची तुलना थेट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाशी केली आहे. आणि ती का केली आहे यावर आपण थोडा विचार केला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याचा आसूड हा तत्कालीन सुसंस्कृत समाजाला बसलेला एक मोठा वैचारिक भूकंप होता. अगदी तसाच काहीसा धक्का झोंबीने दिला. सुखासीन समाजात साहित्याकडे केवळ करमणूक म्हणून पाहण्याची जी प्रवृत्ती होती, तिला या भाषेने आणि यातील वास्तवाने मुळासकट हादरवून सोडले. नक्कीच. आणि या साहित्याच्या भाषेचा पोतच मुळी वेगळा आहे. आपण अनेकदा साहित्यात मऊ मुलायम भाषेची अपेक्षा करतो, पण झोंबीची भाषा तशी अजिबात नाही. या भाषेचा पोत एका घोंगडीसारखा अत्यंत खरखरीत आहे. हो, कारण भयानक दारिद्र्यामुळे जेव्हा माणसाची कातडी पदोपदी सोडली जाण्याची भीती असते, तेव्हा सत्य हे कोणत्याही कृत्रिम अलंकारांशिवायच समोर यावे लागते. अगदी बरोबर. आनंद यादव यांनी आपल्या यातनांचे कधीही उदात्तीकरण केले नाही किंवा शब्दांना मुद्दाम भावनिक बनवले नाही. आणि याच अनुषंगाने पुलंनी त्यांच्या प्रस्तावनेत एक खूपच अस्वस्थ करणारा मुद्दा मांडला आहे. आपण लहानपणाबद्दल नेहमी बालपण देगा देवा अशी गाणी गातो. हो, पण झोंबे वाचताना पावलोपावली जाणवते की ज्या बालपणात निखळ आनंद असायला हवा, ते बालपण या उपेक्षितांचा वाट्याला कधी आलेच नाही. रोजचा दिवस हा एक नवी यातना घेऊनच उगवायचा. हाच भावनिक पैलू त्यांच्या तळची भाकर आणि धुणे या दोन कवितांमधून अत्यंत हृदयाद्रावक पद्धतीने समोर येतो. नक्कीच. गरिबी आणि समाजव्यवस्थेचे चटके घराच्या चार भिंतींच्या आत कसे पोचतात हे या कविता स्पष्ट करतात. आपण तळची भाकर या कवितेचा विचार करूया. हो, तिथे एका गरीब घरातील अडाणी आईला हे समजत असते की आपला एक मुलगा आता शाळा शिकतोय, तो समाजाच्या उतरंडीत आता वरच्या स्तरावर जातोय. आणि याच भावनेतून ती आई नकळतपणे वेगळी वागणूक देऊ लागते. ती घरातील पापडाखालचे लोणी लपवून ठेवते आणि इतर भावंडांच्या नकळत फक्त या शिकणाऱ्या मुलाला खायला देते. म्हणजे बघा, एका बाजूला ती आईची माया आहे, पण दुसऱ्या बाजूला तो एक भयंकर विरोधाभास आहे. धुणे या कवितेत तर हा प्रसंग आणखी गडद होतो. आई जेव्हा कपडे धुवायला बसते तेव्हा ती शेतात राबणाऱ्या इतर भावंडांच्या मळक्या कपड्यांमधून शिकणाऱ्या आनंदचे कपडे वेगळे काढते. आणि ते वेगळे धुते. कोवळ्या मनाला या गोष्टी किती चटके देत असतील याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. आपण स्वतःच्याच भावंडांपासून तुटत चाललो आहोत ही घुसमट त्या मुलाला आतून खात असते. अगदी बरोबर आहे. आणि या कुटुंबाच्या दुर्दशेच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा रतनू म्हणजेच लेखकाचे वडील हे पात्र समोर येते. वरवर पाहता हे पत्र अत्यंत क्रूर वाटू शकते, पण रतनूचे अत्यंत तटस्थपणे विश्लेषण करणं गरजेचं आहे. तो मुळातच वाईट माणूस नव्हता. हो, तो पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अज्ञानाचा आणि शोषणाचा एक बळी होता. याच अज्ञानातून आलेले होते. बसता बुक्की आणि उठता लाथ हेच त्याचे धोरण होते. कारण पोटाची खळगी भरणे हा एकच संघर्ष त्याच्या डोळ्यांसमोर होता. पण ह्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या आणि गरिबीच्या कोंडीत सर्वात जास्त कोणास भरडले गेले असेल तर ती होती तारा. तारा म्हणजेच आनंदाची आई. तिच्या वेदना शब्दात मांडणे खरोखरच कठीण आहे. वयाच्या अवघ्या पहिल्या वर्षी तिचे लग्न झाले होते. सततचे बाळंतपण आणि नवऱ्याचा अमानुष मार यामुळे तिचे आयुष्य जणू कोळपून गेले होते. संदर्भांमध्ये एक अत्यंत भेदक वाक्य आले आहे. अंधाराला सांगत बसल्या गत्ती दिसायची. हे वाक्य वाचताना अंगावर काटा येतो. दिवसभर राबून ती रात्रभर अशीच अंधारात शून्यात नजर लावून बसायची. हे तिच्या कमालीच्या हतबलतेची आणि मानसिक घुसमटीची जाणीव करून देते.
आणि त्यात भर घालणारी गोष्ट म्हणजे घरातले कौटुंबिक राजकारण. हो, रतनूची बहीण म्हणजेच आनंदाची आत्या कमळा अत्यंत लहान वयात बालवैधव्य आल्यामुळे ती माहेरी परतली होती. तिच्या येण्याने घरात निर्माण होणारा ताणतणाव आणि ताराची होणारी ससे होलपट हे गरिबीचेच एक विदारक रूप आहे. गरिबी माणसांमधला जिव्हाळा कसा संपून टाकते हा मुद्दा इथे प्रकर्षाने जाणवतो. पण या सर्व अंधारमय आयुष्यात सुखाची एक क्षणभंगूर झुळूक म्हणून आनसा हे पात्र येते. आनसा ही लेखकाची मोठी बहीण. अत्यंत लहान वयात तिचे लग्न झाले. उन्हातानातून राबून घरात आल्यावर तिचे उजळून निघालेले राजाच्या राणीसारखे दिसणारे रूप आनंदाला नेहमी थक्क करत असे. काही काळ तिला मिळालेले संसारिक सुख वाचताना कुठेतरी आशेचा किरण दिसतो. पण हे मात्र खरे की उपेक्षितांच्या आयुष्यात सुख हे नेहमीच तात्पुरते असते. आनसाचा अचानक आलेला आजार आणि तिचा अकाली मृत्यू हा प्रसंग सुन्न करणारा आहे. हो, तिच्या मृत्यूने मामांच्या म्हणजेच तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात पोकळी निर्माण झालीच, पण आनंदाचा सर्वात मोठा भावनिक आधार हरपला. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. या मृत्यूचे वर्णन करताना लेखकाने कोणताही कृत्रिम आक्रस्थळेपणा केलेला नाही. अगदी बरोबर. त्यांनी एक सुन्न करणारा अत्यंत कोरडा दृष्टिकोन ठेवला आहे. जणू काही त्यांच्यातले अश्रू कधीच आटून दिले आहेत. हा कोरडेपणाच वाचकांच्या काळजाला ठेट भेटतो. नक्कीच. आणि या सर्व नैराश्याच्या सावटाखाली आनंदाचा शिक्षणासाठीचा एल्गार मात्र थक्क करणारा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मॅट्रिकपर्यंत पोहोचण्याची त्याची ईर्ष्या अफाट होती. दिवसभर मळ्यातील जनावरांचे शेण काढणे, मोठ हाकणे, वडिलांचा मार खाणे आणि तरीही शाळेत जाण्याची ओढ कायम ठेवणे. स्वच्छ कपड्यात येणाऱ्या शहरी मुलांसमोर स्वतःच्या मळक्या कपड्यांची वाटणारी लाज आणि त्यातून येणारा न्यूनगंड हा विरोधाभास मनाला चटका लावून जातो. आणि अशा वेळी घरात कोणीही पाठीवर कौतुकाचा हात फिरवणारे नसताना आनंदाला साहित्यात मोठा आश्रय मिळाला. साने गुरुजींची श्यामची आई, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आगरकरांचे विचार यांनी त्याला कसे जगवले हे फार महत्वाचे आहे. आनंदाला आपल्या गरिबीशी लढण्याचे आणि फाटके कपडे घालण्याची लाज न बाळगण्याचे एक नवे बळ मिळाले. दिवसभर रानात काम करताना त्याच्या मनात कविता रुजत होत्या. साहित्याने त्याला प्रत्यक्ष आयुष्यातील दुःखांवर मात करण्यासाठी प्रेरित केले. या प्रवासात एक वेळ अशी येते जिथे एक मोठे वैचारिक आणि प्रत्यक्ष स्थित्यंतर घडते. याच काळातला एक महत्वाचा सामाजिक आणि राजकीय संदर्भ मूळ पुस्तकात येतो. हो, तो म्हणजे महात्मा गांधीजींची हत्या आणि त्यानंतर ग्रामीण भागात उसळलेला जातीय तणाव. ब्राह्मणांची घरे जाळण्याचे जे प्रसंग गावात घडले त्याचे अत्यंत तटस्थ वर्णन इथे आले आहे. इथे हे आवर्जून स्पष्ट करणं गरजेचे आहे की आपण किंवा ही चर्चा कोणत्याही राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही. अगदी बरोबर. आपण केवळ त्या काळातील सामाजिक अस्वस्थतेचं सत्य मूळ संदर्भांनुसार मांडत आहोत. लेखकानेही केवळ एका लहान मुलाच्या नजरेतून हा गोंधळ कसा दिसला हे नोंदवले आहे. आणि या सर्व गोंधळात शाळेचा शेवटचा दिवस उजाडतो. फी भरण्यासाठी पैशांची कोणतीही सोय नसते. आणि अखेर सगळ्या गावाचा गुव पायाखाली तुडवावा लागणार या विचाराने आनंदाच्या मनात एक भयानक चीड निर्माण होते. यातूनच आनंदा स्वतःचे गाव सोडून शिक्षणासाठी कोल्हापूरला जाण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतो. या प्रवासाची सांगता लेखकाने एका अत्यंत सुंदर रूपकाने केली आहे. शाळेतून बाहेर पडताना तो बेडकासारखे उंच उड्या मारत घराच्या दिशेने धावला. विहिरीबाहेर पडलेल्या त्या बेडकाचे आकाश आता मोठे झाले होते. हे वैचारिक स्थित्यंतर अंगावर काटा आणणारे आहे. म्हणूनच या संपूर्ण चर्चेचा गोषवारा सांगायचा तर झोंबी ही केवळ एका लहान मुलाची आत्मकथा मुळीच नाही. ती पिढ्यानपिढ्या अज्ञानात आणि दारिद्र्यात खितपत पडलेल्या एका मोठ्या समाजवर्गाची प्रातिनिधिक कहाणी आहे. लेखकाने आपल्या भूतकाळाचे भांडवल न करता त्याकडे अत्यंत तटस्थ आणि संयतपणे पाहिले आहे. हे या कलाकृतीचे सर्वात मोठे यश आहे. नक्कीच. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी एक अस्वस्थ करणारा प्रश्न श्रोत्यांसाठी उपस्थित राहतो. आज शेतीचे औद्योगिकरण झाले आहे, खेड्यांचे रूप बदलले आहे. पण तरीही आधुनिकतेच्या या झगमगाटात स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि शिक्षणासाठी अशीच झोंबी खेळणारी अनेक मुले आजही आपल्या आजूबाजूला नसतील का? आणि जर ती मुले आजही असतील तर आजचा प्रगत समाज म्हणून आपण त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
श्रोत्यांना याच एका शांत आणि गंभीर विचारासोबत सोडून आपण आजचा हा साहित्यिक वेध इथेच थांबूया.